हॅलो. हा नमस्कार सर, गुड मॉर्निंग. मी काल बोललो तर त्याला भारतीय जनता पक्षातून त्याला हाकलून दिलं आता. हो मॅडम, थँक्यू साहेब, ते केलं, चांगली गोष्ट आहे. आणि ते काल तुम्ही सांगितल्यानंतर मी फार गंभीरतेने विषय घेतला हा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दोघांशी बोललो. हा म्हणून असा बदमाश माणसाला ठेवता येणार नाही. हो सर. आता तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट जी आहे हा ती अशी की त्याच्यावर कारवाई करायला लावू, हा ज्या प्रॉपर्टी मिळेल ते जप्त करायला लावू, हा पण त्या प्रॉपर्टीवर इन्कम टॅक्स पण आता अटॅचमेंट करणार, ईडी पण करणार. हो सर, हो सर. आणि त्या सगळ्यातून ते प्रॉपर्टी विकून पैसे मिळणं हे 10-20 वर्ष मिळत नाही. हा हा म्हणून मी खोटी आश्वासन देत नाही. बाकी लोकांची गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. हा म्हणून मी सांगितलं त्याच्यावर जबरदस्त कारवाई करायला लावणार. याचा पाठपुरावा मी करणार, कारण की आता त्याला हाकलून दिलाय. व्यवस्थित पाठपुरावा करणार. आणि तुम्हाला व्हॉट्सअप करतोय, त्याला पार्टीतून हाकललं त्या पत्राची प्रत. हो हो आणि आज उद्या मी बोलतो सगळ्या पोलीस अधिकारी, काहींची काल बोललो, बोलून त्याच्या मागे ऍक्शन जोरात होणार तेवढं बघतो. हो सर, हो सर. ठीक आहे, थँक्यू साहेब. फक्त अजून एक रिक्वेस्ट आहे आमची, हा बोला. की आता तुम्ही जसं मला काल सांगितलं ना की पैसे भेटत नाहीत, त्याच्यामुळे बरेच लोक स्वतःवर नाराज झालेले आहेत. तर एक तुम्ही तुमच्यातर्फे, मी हे म्हणत नाही की तुम्हाला मी प्रेशर टाकत नाही, दबाव टाकत नाही, काही करत नाही, की डिपॉझिटरचे लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत साहेब. खूप गरीब लोक आहेत त्याच्यात, खूप गरीब लोकांचे डिपॉझिट आहेत. फक्त ते भाषण सोडून दे रे, काम सांग. मग काय, तर तुम्ही जे आता सांगितलं ना की फक्त आता एवढं एक करायला पाहिजे की बाबा हे पैसे मिळणार नाहीत असं न म्हणण्याऐवजी की बाबा प्रयत्न चालू आहे. नो, ही बदमाशी आणि लबाडी आहे, बेईमानी आहे. हा हा, ते सगळं सरकारी प्रक्रिया न्यायालय करणार. हे बाकीचं प्रॉपर्टी विकून पैसे आले त्यानंतर वाटप करणं हे कोर्टाच्या हातात आहे. हो सर, हो मी सर. असं बोलायला गेलो तर कोर्ट मला 2 झापट मारणार. आणि कोर्टात 10, 20, 30 वर्ष लागतात. इन्कम टॅक्स म्हणायला आम्हाला पैसे घ्यायचे आहेत, त्यांनी जमिनी ते एवढ्या दुसऱ्यांच्या नावावर जमिनी केलेल्या असतात की इथे येतच नाही, ईडी जप्त करणार. म्हणून हे ऑलरेडी साहेब ईडीच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यावर ऑलरेडी झालेल्या आहेत. ईडी मला स्पष्ट कठोर मराठीत सांगतो, हे पैसे परत मिळणं हे मोस्ट इम्पॉसिबल काम आहे. कुठला तरी चमत्कार झाला, कुठला तरी हे कडक न्याय नाही बोलायचं. मी चुकून लोकांना सांगणार नाही पैसे परत मिळणार. नाही सर, तुम्ही जर प्रयत्न केला तर भेटले तर हजारो लोकांचे जीव वाचतील साहेब. नो, तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुमच्या मार्फत होऊ शकतं साहेब. तुम्ही तुमच्यामध्ये तेवढे काय उपयोग आहे का, तुमच्यामध्ये पावर आहे साहेब. हॅलो, तुमच्यामध्ये तेवढा पावर आहे. तुम्ही जर हजारो लोकांचे पैसे मिळवून दिलात, हे नाही बघ, मी कारवाईचा मागे लागणार. एवढं नक्की वचन देतो, कारवाईचा मागे जोरात लागणार, जोरात. ओके सर, ओके सर. पण मी हे नाही बोलणार पैसे परत नाही मिळणार. कारवाईचा मागे लागणार, सदा होणार, प्रॉपर्टी जप्त होणार आणि न्यायालयाला विनंती करणार की लवकर याचा फैसला करा. ओके, म्हणून सर तुमचे ह्याच्या आधीचे आम्ही पाहिलेले कारवाया. अरे बाबा, कोर्टाचा पुढे मला नाही म्हणतायत, कोर्ट मला जेलमध्ये टाकणार. म्हणून मी सांगणार, न्यायालयात जोरदार पाठपुरावा करणार. ओके सर, ओके सर. थँक्यू, धन्यवाद. आणि कधी त्या लोकांना तुमचे 5-15 लोक आले मला भेटायला तर मी हे व्यवस्थित म्हणणार. ठीक आहे. पण बावनकुळे सर जाऊ द्या सर, आता क्रॉस बावनकुळेचं तर मी पत्र पाठवतो ना, त्यांना हाकलून दिलं, विषय संपला. हो का. आणि मी आता जोरदार पत्र व्यवहार सगळं तुम्हाला पाठवणार. तुम्ही त्याच्यात एक गैरसमज होतोय सर सगळ्यांचा की बीजेपी यांना प्रोटेक्ट करते असा. अरे झाला ना दादा, आता हाकललं त्याची परत कॉपी पाठवतो ना तुला भाऊ. आणि मी सांगणार ना, तुम्ही मला भेटायला आलात कोणी तर मी सगळं सांगणार तुम्हाला. बरं साहेब, थँक्यू, धन्यवाद. तुम्ही 1-2-4 दिवसात माझा व्हिडिओ पण बनवून पाठवणार. बस. ओके सर, थँक्यू, धन्यवाद साहेब. ओके.